दरम्यान डॉक्टरांवर हल्ले होणं हे दुर्दैवी असल्याचं मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले। ते नाशिकमध्ये बोलत होते। तसंच यापुढे डॉक्टरांवर हल्ले होणार नाहीत यासाठी काळजी घेऊ असंही महाजन म्हणाले। आठवडाभरामध्ये 3 महाविद्यालयामध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी रेसिडेन्शियल डॉक्टर जे आहेत त्यांना मारहाण झालेली आहे। नाशिकमध्ये झालेला प्रकार तर अतिशय गंभीर होता। धुळ्याला झालेला प्रकार हा अतिशय गंभीर होता आणि त्या ठिकाणी डॉक्टरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे आणि वस्तुस्थिती आहे। कारण अशा पद्धतीने जर दररोज डॉक्टरांवर त्या ठिकाणी हात उचलला गेला किंवा मारलं गेलं तर त्या ठिकाणी स्वाभाविक आहे की भीती त्यांच्यामध्ये निर्माण होणारच आहे। आणि म्हणजे या संदर्भामध्ये 16 मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आज राज्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त 250 ते 300 सुरक्षा रक्षक या ठिकाणी काम करत आहेत। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीमध्ये एक ऑडिट करण्याचं ठरवलं आहे। राज्याचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रवीण दीक्षित हे या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे। ते आजपासूनच सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करतायत, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सुरक्षा रक्षकांची संख्या कमी आहे हे खरं आहे आणि म्हणून जवळपास 1100 सुरक्षा रक्षक नव्याने द्यावे म्हणून आमची फाईल आज फायनान्समध्ये त्या ठिकाणी मी तातडीने पाठवलेली आहे। मला वाटतं आजच त्याला त्या ठिकाणी मंजुरी मिळेल आणि 1100 सुरक्षा रक्षक आणि ते आम्ही आता एक पोलिसांचं एक महामंडळ आहे, सुरक्षा कर्मचारी महामंडळ म्हणून रिटायर्ड पोलीस आहेत त्यांचं आणि त्यांना आम्ही ही जबाबदारी देणार आहोत की जेणेकरून त्यांना सगळ्याच गोष्टी मग गर्दीवर कंट्रोल करण्याचं किंवा काही म्हणजे त्यांना हे विषय सगळे ज्ञात आहेत आणि म्हणून त्यांच्याकडेही आम्ही जबाबदारी या ठिकाणी देणार आहोत। मला वाटतं 250 वरून आम्ही 1100 पर्यंत सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमणार आहोत आणि त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीचा मोठा प्रश्न सुटण्यासाठी अतिशय महत्वाचं पाऊल शासनाने या ठिकाणी उचललेलं आहे। आता उल्हासनगरमधली एक धक्कादायक बातमी समोर येते। वडापाव विकण्याच्या वादातनं वडापाव विक्रेत्याने दुकान मालकाला पेटवून दिलंय। यामध्ये दुकान मालक चंद्रलाल राम रखियानी 100% जळलेत आणि